ऐका ना, इथे प्रचंड थंडी पडलेली आहे. तर बघूया आज थंडीचं मी काय आणलं आहे. तर हे आहे सलाद. म्हणजे टोमॅटो, कांदा आणि दही याचं कोशिंबीर केलेली आहे. ह्याला सलाद म्हणा, रायता म्हणा, आम्ही ह्याला कोशिंबीर म्हणतो. आणि हा घेतलेला आहे लिंबू, म्हणजे आज काहीतरी स्पेशल आहे. आज आहे नॉनव्हेजचा पदार्थ. तर चला बघूया. तर आज दुपारी प्रचंड भूक लागलेली होती, तर मी गरमागरम गव्हाची लुसलुशीत चपाती घेतलेली आहे. तर ही एक चपाती ताटाला लावलेली आहे. आता बघूया दुसरा पदार्थ काय आहे. तर हा आहे गरमागरम लुसलुशीत पांढरा भात. जो रत्नागिरी भात आहे, मी थोडाच घेतलेला आहे, कारण की प्रमाणात खाल्लं की आपलं पोट सुटत नाही आणि वजन वाढत नाही. ज्या दिवशी आपण जास्त जेवतो असं आपल्याला वाटतं, त्या दिवशी थोडंसं रात्री लाईट खायचं, म्हणजे कमी खायचं, नाहीतर लोक लाईट घेतील आणि खातील. तुम्हीच म्हणला होता असं म्हणतील. तर चला, आज आहे ग्रीन चिकन मसाला. तर हे काजूची पेस्ट आणि कोथिंबीर आणि जराशी पालक अशी पेस्ट करून केलेलं चिकन मसाला केलेला आहे. तर बघा हा किती छान झालेला आहे. मागच्या वेळेस माझं चुकलं होतं, पण यावेळेस मी परफेक्ट यूट्यूबवर सर्च करून आज छानपैकी रेसिपी बनवलेली आहे. तर ही आहे ग्रीन चिकन मसाला. तर ही परफेक्ट ढाबा स्टाईल झालेली आहे. याच्यात तेजपत्ता पण घातलेला आहे आणि इतकी टेस्ट छान लागत आहे. पण काही म्हणा, काही म्हणलं तरी आपलं जे लाल चिकन असतं तेच छान असतं. पण चला, काहीतरी वेगळं काहीतरी करूया म्हणून मी केलेलं आहे. तर चला आता दुसरं काय आहे बघूया. तर हा आहे तांबडा रस्सा. तर म्हणलं की नाही, लाल ते लालच असते. आपण चला आता तांबडा रस्सा करूया. हा पण मी ग्रीन रस्सा करणार होतो, पण मला नको वाटलं. तर ही आहे काळीच, जी चिकनचं आहे. आणि हे आहे काहीतरी आहे, ते नाव माहित नाही मला. काळीजवळ दुसरं दिलेलं आहे, तिळवी वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर हे घेतला आहे कट मस्तपैकी. आता चला, थंडीचे दिवस आहेत, मस्तपैकी कट पिऊया आणि छान असं गरमागरम उबदार राहूया. तर चला, हे आता आपण तांबडा रस्सा लावलेला आहे, दोन्हीही बनवलेला आहे, जेणेकरून चुकू नये खाताना. तर चला, ही माझी रेसिपी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा. तर ही मी आता तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. चिकनमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं, जे आपल्यासाठी चांगलं असतं. थँक्यू.